जय शिवराय मित्रांनो गेल्या 4 ते 5 वर्षापासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना स्थैर्य निर्माण करून देण्यासाठी पुन्हा एकदा त्याची घडी बसवण्यासाठी कर्जमाफी अतिशय गरजेची आहे। याच्यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्जमाफीची मागणी केली जात आहे। 2025च्या खरीप हंगामामध्ये शेतकरी पूर्णपणे देशोधडीला लागलेला आहे। पूर्ण हंगाम शेतकऱ्याच्या हातामधून गेलेला आहे, जमिनी वाहून गेलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पुन्हा एकदा मागणी जोर धरायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी संघटनांच्या माध्यमातून, शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून, विरोधी पक्षांच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या माध्यमातून या शेतकरी कर्जमाफीची मागणी केली जात आहे। याला कुठेतरी आता एक ठिणगी पडलेली आहे। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती आज नांदेड येथे उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम पार पडला। या पक्षाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे काही नवीन पक्ष प्रवेश किंवा असा एक महत्त्वाचा असा कार्यक्रम आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार हा एक अपेक्षित असा प्रश्न उपस्थित केलाय। मित्रांनो, आतापर्यंत कार्यकर्ते आपल्या नेत्याला प्रश्न विचारायला घाबरत होते, परंतु आज त्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या आतला शेतकरी जागा झालाय आणि त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून आपल्या नेत्याला हा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे। आणि हाच प्रश्न जर प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या नेत्याला जर विचारला तर शेवटी याचं रूपांतर एक फायनल कर्जमाफीमध्ये होऊ शकतं। आज अजितदादांच्या माध्यमातून, या शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नाला होय आम्ही कर्जमाफी करणार आहोत असं उत्तर दिलंय। त्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक सारे दाखले दिलेले आहेत की पूर्वी मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी, पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कशा प्रकारे कर्जमाफी केली, किती हजार कोटीची केली। सध्या लाडक्या बहिणीला 45,000 कोटी द्यावे लागतात। याचप्रमाणे निराधार योजनेच्या अंतर्गत अमुक हजार कोटी द्यावे लागतात। शेतकऱ्यांच्या विजेची जी काही वीज बिल माफी केलेली आहे त्याच्यासाठी हजारो कोटी द्यावे लागतात। अशा प्रकारचा मोठा खर्च, राज्याचं बजेट, त्याच्यामध्ये पगारावरचा खर्च, या सर्व बाबीचा जे काही अभ्यास आहे त्यांनी शेतकऱ्यांसमोर मांडला। मात्र कर्जमाफी योग्य वेळ आल्यानंतर केली जाईल, आम्ही ती करणारच असं उत्तर देऊन ते मोकळे झाले। जे उत्तर गेल्या 2 वर्षापासून प्रत्येक मंत्री महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे, याची योग्य वेळ कधी येणार हा मात्र प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। परंतु मित्रांनो, महत्वाची आणि एक चांगली घडलेली जी बाब आहे ती म्हणजे कुठेतरी अशा कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्वतःच्या नेत्याला प्रश्न विचारायची आलेली हिंमत। कारण आपण पाहिलेले की 28 तारखेला आता एक मोठा मेळावा आयोजित केला जातोय। संपूर्ण कर्जमाफीची मागणी या ठिकाणी केली जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता समोर आलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवरती प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी सभा होईल, मग ते तुमच्या आमदाराची असेल, खासदाराची असेल, तुमच्या पालकमंत्र्याची असेल, मुख्यमंत्र्याची असेल, उपमुख्यमंत्र्याची असेल, या प्रत्येक सभेमध्ये जर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यानं, जो शेतकरी आहे अशा शेतकऱ्यानं जर असे प्रश्न विचारायला सुरू केलं तर नक्कीच कुठं ना कुठेतरी सरकारला जागं व्हावं लागेल आणि शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीचा बिकट असलेला प्रश्न मार्गी लावावाच लागणार आहे। लाडकी बहीण ही कुणीही मागितलेली योजना नव्हती, तुम्ही त्याच्या माध्यमातून अनुदान देतात, मान्य आहे, ते लाडक्या बहिणीला मिळत आहे। निराधार योजनेचं मानधन आवश्यक आहे, दिव्यांगाचं मानधन आवश्यक आहे, तुमच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी आवश्यक आहे। परंतु हे सर्व होत असताना याच्यामध्ये शेतकऱ्यांची जर एक वेळची कर्जमाफी झाली तर त्या शेतकऱ्याला देखील पुन्हा एकदा उभारी येऊ शकते। त्याच्यामुळे या कर्जमाफीला सुद्धा या बाकी गोष्टी इतकंच, बाकी योजना इतकंच महत्व कुठेतरी द्यायला पाहिजे आणि ते लवकरच देतील अशी एक अपेक्षा करूया। प्रत्येकाच्या माध्यमातून या कर्जमाफीला आणि शेतकऱ्याच्या आवश्यक असलेल्या जे काही महत्वाच्या अशा बाबी आहेत याला कुठेतरी महत्व देणं गरजेचं आहे आणि आपला जो रेट आहे तो शेतकऱ्याचा रेट असाच चालू ठेवणं गरजेचं आहे। धन्यवाद।